नमस्कार मित्रांनो, माणसाला देवाकडून मिळालेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे स्वप्न पाहणं. कोणताही प्राणी स्वप्न पाहू शकत नाही, फक्त माणसाशिवाय. म्हणून स्वप्न पाहायला काय हरकत आहे, नाही का? मोठं व्हायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, सगळ्याला वाटतं मला मोठं व्हायचं आहे. पण मोठं व्हायचं आहे ना, तर स्वप्नांचं बीज पेरा ना. आयुष्यात जे काय वाढतं, जे काय आहे, जसं बीजाचं निष्पत्ती तसंच आहे आपल्या या आयुष्याच्या स्वप्नांचं. तुम्हीसुद्धा स्वप्न पेरा ना. स्वप्न म्हणजे काय? यशाची पहिली पायरी म्हणजे स्वप्न आहे. समजा आपण मक्याचं एक बीज घेतलं आणि जमिनीमध्ये रुजवलं आणि त्याला पाणी घालत गेलो आपण, तर एक दिवस निश्चित मला सांगा त्या मक्याचं कणसामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्याला तो गोड फळ नक्की मिळेल. समजा आपण चिक्कूचं बीज जर रुजवलं तर कालांतरानं तो चिक्कूचा वृक्ष वाढेल आणि सुमधुर असे आपल्याला चिक्कूची फळे मिळतील. मित्रांनो, खरं आहे ना? तसंच आहे ना, एक स्वप्न आपल्या मनामध्ये पेरा ना आणि त्याला खोलवर हृदयामध्ये रुजवा ना आणि त्याला पाणी घाला, म्हणजे ते नक्की वाढेल. तुम्ही म्हणाल त्याला पाणी कसं घालायचं? अरे त्याला म्हणा आय बिलीव्ह आय कॅन, म्हणजे मला माहीत आहे की मी हे करू शकतो. जे जे स्वप्न मी पाहिलं आहे ते करू शकतो. हो मित्रांनो, तुम्ही करू शकता. यासाठी एक स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवा ना, हृदयामध्ये रुजवा ना आणि त्याला पाणी घाला. मग बघा. पण एक लक्षात ठेवा की ती संशयाच्या ताणानं ते गुदमरून जाणार नाही आणि ज्यावेळेस ते सत्यात उतरेल ना, त्याची सुमधुर फळे तुम्हाला चाकायला मिळतीलच. पण त्या स्वप्न सत्यात उतरल्यामुळं तुमचे मान आणि शान उंचवल्याशिवाय राहणार नाही आणि ते तुमचं उंचव यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे शुभेच्छा देतो. धन्यवाद.